कोल्हापूर जिल्हा सहकारी नोकरी युनियन आयटेक संलग्न शेतकरी संघाची युनियन गेली 2 महिने आम्ही आंदोलन करतोय कामगारांच्या मागण्यासाठी। शेतकरी संघाचं प्रशासन त्याला दाद द्यायला तयार नाही। सहकारातली मातब्बर मंडळी ज्यांना सहकार पुरस्कार मिळाले अशीच मंडळी सुद्धा त्या संस्थेवर असून सुद्धा तिने दखल घेतली नाही। शेतकरी संघाचे कामगार गेली 10-15 वर्ष किमान वेतन कायद्याच्या जे पगार मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी पगारात काम करतात। शेतकरी संघ अडचणीत असताना कामगारांनी आपले पगार कपात करून शेतकरी संघ वाचवला। एक वर्ष पगार घेतला नाही। परत काही कर्मचारी डेली कर्मचारी 2000 वर काम करत होती ती अगदी 2 वर्षापूर्वी त्यांना कायम केलं, पण किमान वेतनाच्या पेक्षा कमी त्यांना पगार 4200 दिला जातो। वेतनाप्रमाणे तिची अंमलबजावणी केली जात नाही। त्याबद्दल सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही आयुक्तांच्याकडे वेळोवेळी तक्रार दाखल केली। 2 पत्र देऊनही त्यांनी दखल घेतली नव्हती। त्यामुळे नाईलाजानं आम्हाला आमच्या कायद्यानं आम्हाला जो हक्क मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही आज आयुक्त कार्यालयावर कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणला। सावंत साहेबांनी आज आमचा मोर्चा येणार म्हटल्यावर ताबडतोब आपले कर्मचारी पाठवून शेतकरी संघातून किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार दिला जातो का नाही याची माहिती घेतली आणि रिपोर्ट करायला लावला। तो रिपोर्टही त्यांचा आता 10 मिनिटात आम्ही इथं येईस्तोपर्यंत आला तर त्यांनी तो रिपोर्ट वाचला तर अक्षरशः कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानं जो पगार द्यायला पाहिजे त्यापेक्षा कमी पगार दिल्याला त्यांच्या लक्षात आलं आणि तिने याच्यावर कडक आम्ही कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलं। आणि इथून पुढं त्यांना एक 3 दिवसाची शेतकरी संघाच्या संचालक मंडळाला तिने मुदत दिलेली आहे। त्या मुदतीत तिने अंमलबजावणीसाठी काही त्यांनी आश्वासन तर लेखी जर काही दिलं तर ठीक, नाहीतर पुढं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही पुन्हा आयुक्तांची भेट घेणार आहे। भेट घेऊन पुन्हा ती काय कारवाई झाली ती माहिती घेणार आहे आणि तिथं पुन्हा त्यांच्यावर पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवणार आहे।